कशावर? बायकोला डोळे बांधायला सांगा. आणि नवऱ्याने सांगितलं होतं बुंदीचा लाडू कर. मग काय साजूक तू माऊलीच्या घरचं जेवण. महेश्वरी काय डालडा वापरतो काय? साजूक तुपाचा लाडू बिडू केला. पण वहिनी हुशार होती. त्यांनी सांगितले बुंदीचे, त्यांनी केले चुरम्याचे. फार चांगली बायको करते चुरम्याचे. सगळ्या दिंडीला जेवण घाला चुरम्याच्या लाडू. अरे माणूसच तसा आहे. होच म्हणणार त्यात काय. खरंच आहे. वारकऱ्याच्या तोंडात घास जाण्यापेक्षा आणखी काय महत्वाचं आहे. काय सांगितला होता बुंदीचा, डोळे बांधलेले होते, घातला चुरम्याचा. ते म्हणले काही करे. काही करे काही करे काही करे. ते म्हणजे काही करे. बुंदी ना राख बुंदी मारी बना दे तू. अगं चुरम्याचा लाडू असताना बुंदीचा तुम्हाला दिसत नाही, मग कळलं कसं? ती म्हणली तुला माहिती नाही, बाबा महाराजाची कीर्तनं माझ्यापेक्षा कमी ऐकतेस तू. हे जाऊन सांगा. बाबा महाराजाची कीर्तनं माझ्यापेक्षा कमी ऐकतेस. पण बाबा महाराज म्हणाले की जिभेला सुद्धा डोळे असतात. तो लाडू ठेवल्याबरोबर आतल्या डोळ्यांनी सांगितलं हा चुरमा नाही, हा बुंदी नाही, हा चुरमा आहे. माझं गंमत बघा. अहो किती रुची याच्यामध्ये भरलेल्या आहेत. तिखट कळतं, आंबट कळतं, खारट कळतं, जास्ती झालं कळतं, कमी झालं कळतं, चांगलं झालं कळतं, वाईट झालं कळतं, शिवी द्यायचं कळतं. अहो काय कळत नाही, काय कळत नाही. अहो किती 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 याच्यामध्ये भरलेलं आहे. हे नुसतं जिभेचा विचार केला तर पांडुरंगाचं दर्शन होईल. म्हणून महाराज म्हणाले जिभेला सुद्धा त्याचा विचार करता येत नाही. म्हणून धणी न पुरे गुण गाता रूप धणी सुद्धा पुरत नाही. किती वर्णन करावं, किती वर्णन करावं, वाणी सुद्धा थकून जाते. माझं बोलणं कळलं का? हे बघा समुद्र आहे. एका नदीने ठरवलं समुद्राला गिळायचं. मोठी नदी होती ती गंगेसारखी. ती म्हणली मी काय साधी आहे काय तुला गिळून टाकील. समुद्र म्हणला तू येत, तूच कुठे शिल्लक राहतेस मला गिळायला ते बघ. तू शिल्लकच कुठे राहतेस ते बघ मला गिळायला. माझ्यात आल्यानंतर तूच शिल्लक राहणार नाही, ते गिळणार कुठे? असं पंढरीला आल्यानंतर तुम्हीच शिल्लक राहणार नाही, वारकरी होऊन जाणार, तर पाप राहिलं कुठे? विठाला. पांडुरंगाच्या दर्शनी दिगंतरी आणि दुसरं पाप ताप दैन्य जाय दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ पंढरी देखलेला पाप गेलं
आणि इथे संतांचं दर्शन झाल्यानंतर पाप शिल्लक राहत नाही. म्हणून पंढरीच्या आल्यानंतर पापाचा विचार करू नये. पुढचं सांगू का, पुण्याचा सुद्धा विचार करत नाही. एक तुम्हाला गमत सांगतो, पुण्याचा विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पाप येते. फक्त प्रभूशी सलगी कशी जमेल याचा विचार करावा, प्रभूचं प्रेम कसं प्राप्त होईल याचा विचार करावा. बाकी पाप पुण्याचा विचार त्यांनी करावा. भाजी चांगली कशी होईल याचा विचार बायकोनी करावा. ते सामान कुठून आणावं याचा विचार बायकोनी करू नये. चांगली कशी होईल तसं पाप पुण्याचा विचार तुम्ही करू नका, तो करील. तुम्ही फक्त प्रभूचं भजन नामस्मरण प्रेमाने करा. ते केल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपोआप सहज घडतील. नवदाचं प्रेम संपादन झाल्यानंतर साडी मागायची गरज आहे का? आणि जिथे नसेल तिथे आठवण करून द्यायची. तुमच्या लक्षात आहे का परवा दिवाळी आहे? तो म्हणला परवाच चोपडी बघितली, दिवाळी निघालेला आहे. आता असं जर असेल काय, आणि प्रेम असेल तर तो म्हणेल भाकरी चांगली होती, तिलाही कळत होतं आवक जावं. कारण आणून दुकानातून पैसे तिच्याच ताब्यात द्यायचा, तिलाही कळत होतं. ती म्हणली जरा सध्या आवक कमी पडलेली आहे, पुढच्या वर्षी करू. बरं ठीक आहे म्हटलं, तुझ्या म्हणण्यासारखं काय. आता मी माझी द्यायला कारण तूच नको म्हणते असेल, पण पुढच्या वर्षी. त्याने काय केलं, अशी उत्तम साडी आणून ठेवली बाजूला लपवून, आणि पाडव्याची आंघोळ केल्याबरोबर तिच्या अंगावर घातली. काय आनंद, काय आनंद, काय आनंद, काय आनंद, काय आनंद. हां, माझं बोलणं कळलं का? म्हणून पत्नीने आवडीने स्वयंपाक करावा. जिरं कुठून आणावं, कोणत्या पैशाने आणावं याचा विचार करू नये. तसं वारकऱ्यांनी पांडुरंगाचं स्मरण करावं, बाकीच्या पाप पुण्याचा विचारच करू नये. पाप पुण्याचा विचार त्यांनी करावा. काय पाप आणि काय पुण्य हे उलट सांगू का, सर्व जर तुझ्या सत्तेने घडतं तर पाप आणि पुण्य आमच्या डोक्यावर का घालतोस? माझं बोलणं कळलं का? सर्व जर वृक्षाचेही पान हले जायची सत्ता असं जर आहे. आणि अजून सांगू का, पापाची इंटरनॅशनल व्याख्या ठरलेली नाही. ठरली आहे का? आता मुस्लिम समाजामध्ये चुलत बहिणीची लग्न करतात, आपल्याकडे मान्य आहे का? नाही. बरोबर आहे ना? उत्तर हिंदुस्थानमध्ये कुंकू बायका लावत नाहीत, इंग्लंडच्या मडमा लावत नाहीत. म्हणून का तिला विधवा म्हणायची? आपल्या घरची बाई सकाळी दोन जर कपडे कशी बाहेर अर्थात सासू असते तर. सासू नसली तर नवऱ्याची बोलायची ताकदच नसते. व्हेरी सॉरी. हे कोण म्हणते? सासू म्हणते. जरा कपाळ बघी. आम्ही जर असं बाहेर आलो ना तर आमची सासू जोडे ना आणत होती. पांढऱ्या कपड्याने फिरतीस, माझा मुलगा जिवंत असू. अर्थात मान्यावर आहे. माझं बोलणं कळलं का? आमच्याकडे पूर्वी एक नाव सांगत नाही, मारवाडी कुटुंब, राजस्थानमधून महाराज, आणि ते राहत होते काय ते विसरलो. त्या भागात बायका कुंकू लावायच्या नाही, कुंकू लावतच नाही. आणि आता दादा महाराजा पडीचे लग्न, दादा महाराजांनी त्या सुनेला कुंकू लावल्यावर तिने पुसून टाकलं. आमची आजी बघायला लागली, काय ती म्हणली आमच्याकडे आमची आईच जर लावत नाही तर मी कसं लावू. आणि पुढचं सांगू, किती सांगू तिने ऐकलं नाही. आयुष्यभर खूप जगली, संसार चांगला केला, पण कुंकू लावलं नाही. ती म्हणली आमच्याकडे पद्धत नाही, पण तिचा नवरा काही लवकर मेला नाही, म्हणून तुम्ही तसं करावं असं माझं म्हणणं नाही.
कारण हळूहळू आपल्याकडे सुद्धा ते येऊ लागले. पूर्वी कुंकू म्हणजे लहान होतं, आता कुंकू म्हणजे पांढरं असं झालंय. नाही किती नाही म्हणजे काय झालं, रंगाची नावं सुद्धा बदलली. हिरव्याचं जांभळं झालं, जांभळ्याचं हिरवं झालं, आणि लालचं पांढरं झालं, आणि पांढरं म्हणजे कुंकू. काय समीकरण आहे. तुम्हाला सगळ्यांना सासवा पाहिजे. मी आहे नाही ते, काळजी करू नका. सासू नाही, पण प्रेमाने शिकवणारी आई मात्र आहे. सासू नक्कीच नाही, पण तुमच्या तोंडावर हात फिरून शिकवणारी. आणि आता सासू होण्याचा सुद्धा मला अधिकार आहे, आयुष्यात आलो ना. आणि ती प्रेमळ सासू आहे. दोन गोष्टी सांगेल तर ते स्वतःच्या हिता करता नाही, हिताचा कळवळा येतो म्हणून पंढरी पावन झाले माझे. पंढरीला जाऊन आलो की पावन माझं फ्रेश वाटतं की नाही का हो? अगदी आनंदात दिसतंय. वारीला जाऊन आलो. काय तुम्हाला सांगू, पाऊस आम्हाला वाटलं कीर्तन होणार नाही, पण चिखलात बसून कीर्तन ऐकलं आम्ही. चिखलात बसून तुम्ही कीर्तन ऐकलं याला महत्व नाही. चिखल बघितलाच नाही, फक्त आवडीने बसला. त्या आवडीमुळे चिखल दिसला नाही. माझं बोलणं कळलं का? बाकीचे जे असतात तर फिरचे मला अशाही आलेल्या आहेत. What is this nonsense? How can we hear kirtan when we are sitting on all of mud? मड नाही, तुझं मड झालं. मड कसं? तेव्हा नीट लक्षात घ्या, पंढरी पावन झाले माझे मन. पंढरीला आल्यानंतर तुझं मन पावन झालंच पाहिजे, पण एक आहे, तितक्या श्रद्धेने गाव बघायला येऊ नकोस. गाव बघायला येऊ नकोस. जे गाव बघायला येतात ते म्हणतात काय काय अरे काय करावं, त्याला काय करावं सांगा. एक सांगू का, अनेकांना कृष्ण व्यभिचारी वाटला आणि संतांना कृष्ण देव वाटला. ओवी लिहून दिली आहे. म्या गोपिका अशी काम केला की त्यांचा निशेष काम हरिला. विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारीला मूर्ख म्हणती. कृष्णाला व्यभिचारी ठरवलं, मूर्ख मूर्ख. आणि संत म्हणाले, नव्हे काम तो भोगरती सुखाचा, निजानंद तो पिला अंतरीचा. बघा किती फरक आहे. नव्हे काम तो भोगरती सुखाचा, निजानंद तो पिला अंतरीचा. गोष्ट एकच, घटना एकच, कृती तीच, पण बघण्याची दृष्टी भिन्न. म्हणून नीट लक्षात घ्या, पंढरीला आल्यानंतर जीवनाकडे बघण्याची दृष्टी चांगली होते, नाहीतर चांगली व्हायची सुरुवात होते. अगदीच पहिल्या वारीला लगेच सगळे तुम्हाला देव दिसतील असं नव्हे, आणि सगळेच जर देव दिसले तर ते बरंही व्हायचं नाही, बरं का. सगळ्यात देव आहे असं दिसावं, सगळ्यात देव आहे असं दिसावं, आणि सर्वात देव आहे असं दिसलं की एकच घडतं की विकार कमी होतो. तुझं बोलणं कळलं का? काय होतं? विकार कमी होतो, आणि त्याच्यातलं मूळ कळलं नाही तर विकार वाढतो. तसं पंढरी पावन झाले माझे मन. म्हणून तुकाराम महाराजांचं ते म्हणतात, पंढरीला गेलो मन इतकं पावन झालं, अभंग बुडवले तरी बुडवल्यासारखं वाटलं नाही, मंबाजीने मारलं तरी मारल्यासारखं वाटलं नाही. ते म्हणले कसं झालं? पंढरी पावन झाले माझे, माझं मन पावन झालं, पावन झालं. आपल्याला काही तुकाराम महाराज व्हायचं नाही आहे, निदान त्यांच्या ओळीत उभा राहिला तरी पुष्कळ झालं. थोडंसं पावन करून होईल होईल त्याच्यामध्ये. तुकाराम महाराजा इतकं जरी झालं नाही तर माझी खात्री आहे, मी काल सांपर साहेबांना सांगितलं ना, काल रात्रीचे कलेक्टर साहेब म्हटलं, येताना निराळे होता, जाताना नारळ झाला. येताना सहज आला साहेबाबरोबर, पण जाताना
तुमच्या मनामध्ये कुठेतरी वाटेल केव्हा तरी पुन्हा एकदा कीर्तनाला यायला पाहिजे. एवढं जरी वाटलं तरी मन पावन होण्याची सुरुवात झाली नाही का. बायको फार हटवादी होती, अतिशय हटवादी. त्या नवऱ्याचं ऐकायची नाही. त्याने एक सांगितलं 100 ऐकायचं. तो म्हणला एक तुला सांगतो, दरवर्षी पंढरपूरला काय जायचं, एकदा गेलं म्हणतो बघा. ते हटवादीपणाला काय करणार. तर तो म्हणला हे बघ तुझं म्हणणं मला मान्य, आणि की नाही जरा सुपर फाईन होती, प्रवचनाला जात होती, तुम्हीच माझे देव, तुमचं दर्शन घेतलं की पांडुरंग मला भेटला. नवरा म्हणला लई हुशार झाली बरं का आमची बायको, लई हुशार झाली. तो म्हणला आता ये म्हणत नाही, ऑर्डर सांगतो, या वारीला तुला यायला सांगायचं काही चालेल. आणि काय तुम्हाला सांगू, येऊन बसली ते कीर्तन बघितलं, वाया 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 म्हणली, एवढ्या दिवस चुकलं की माझं. म्हटलं मारायची पाळी आली तेव्हा कळलं. अहो संत काय वेडे आहेत का लिहायला, पंढरी पावन झाले माझे मन. अरे निश्चितच जो पंढरपूरला येतो, कीर्तन ऐकतो, चंद्रभागेत स्नान करतो, त्याचं मन पावन झालंच पाहिजे. 100%, 101% झालंच पाहिजे पावन मन. आता करू, आता पावन मन झाल्यानंतर काय करूया, पांडुरंगी मन रंगले, पंढरी पावन झाले माझे मन. मग पांडुरंगी मन रंगले. आता दुसरं काही करू नकोस, पांडुरंगाचं स्मरण कर. त्याचं स्मरण केल्यानंतर बाकीच्या अडचणी सगळ्या दूर होतील. चिंता करायचं काही कारण नाही. का चिंता ते पळाली गोकुळा, चिंता ते पळाली गोकुळा, मनामध्ये पांडुरंगाच्या आवडीने प्रवेश केला की चिंता पळून जाते. अगदी पौराणिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर संत सखुला बांधून ठेवली बरं का, पण ती बरोबर वारी करून गेली. एक मी तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ असा आहे, शरीर बांधता येतं पण मन बांधता येत नाही. असं बोलणं कळलं. शरीर बांधता येतं पण माणसाचं मन बांधता बांधूच शकत नाही. मन ते तिथे जरी असलं तरी कालच मी कोणाला तरी म्हणून दाखवतो, चलो मन गंगा जमुना तीर. अरे कुठे चल, चलो मन गंगा यमुना तीर. तसं वारकरी म्हणतो चलो मन
चंद्रभागेतील काही दोन नाही. जो राम तोच कृष्ण, कृष्ण तोच पांडुरंग. राम कृष्ण हरी जय जय प्रकृती बरीच नव्हती. काल सुद्धा कीर्तन करावं न करावं अशात होतो, पण म्हटलं नाही, नियम चुकायचा नाही. आणि इथे आल्यानंतर काय पावरा घेऊ. मी तुम्हाला खरंच सांगतो, हा या महिन्यातला दुसरा अनुभव आहे. ही मंडळी साक्षीला आहेत बघा. दिवाळीला पाडव्याचं कीर्तन आणि आदल्या दिवशी 2:30 ताप राहतो. असा ओढत होतो मी, थाड 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 थाड. मला जास्त हलता येत नव्हतं. 4 माणसांना मी आवरत नव्हतो. आणि खाली माणसं येऊन बसली सगळी नेरुळला बंगल्यामध्ये पाडव्याच्या कीर्तनाला. डोळे झाकत उघडले, झापड गेली. म्हटलं माणसं आली म्हटलं चला उठूया. तर कशाच उठताय म्हणले, 4-4 माणसं धरायला लागतायत तुम्हाला. उठलो, तोंड धुतलं, जरा स्पंजा आईसाहेबनी जरा भगवती सगळ्यांनी जरा नीटनेटकं केलं, सदरा घातला आणि पेलवाने लंगोट कसला की नाही छाती फुटली. आणि तुम्हाला मी आश्चर्य सांगत नाही, ही घटली. फेटा बांधल्याबरोबर कुणालाही घेतलं नाही, तार तार चालत जाऊन 2-2.5 तास कीर्तन केली. म्हणजे कोणाची शक्ती आहे. एक लक्षात ठेवा, नेम करावा हा पण संकल्प करावा, पण तो नेम शेवटला नेण्याचा आशीर्वाद पांडुरंगाचा असावा. हा, नेम करावा पण तो नेम टिकेल असं नव्हे. तो टिकण्याकरता. आणि काल सुद्धा तेच उदाहरण होतं. मी भगवतीला म्हटलं, काल ते येणार होते म्हणून देव म्हणले यांचा उद्धार व्हायचा आहे. त्याच सगळ्यांना करू दे की वारकरी कीर्तन असं नाही. आणि वारकरी असा नेबळा बिबळा नाही आहे. हा, वारकरी कशा आहे, वीर वारी कर पंढरीचे, लाडके डिंगर पंढरी रायाचे, कळून ये सगळ्यांना. म्हणून आजचं कीर्तन आवाज बसला होता सुरुवातीला ऐकणं. आता कसं आहे, अहो तुम्ही गाठ सोडायचाच प्रयत्न करला नाही तर गाठ कशी सुटणार. तसं गायलंच नाही तर अभंग गळा कसा सुटणार. शब्द कसा आहे, गाठ सुटली, गळा सुटला. गाऊ लागा, भजन करू लागा, जीवनाच्या गाठी सुटतील. संदेहाच्या सुटल्या गाठी,
माळ घालायची असेल त्यांच्याकरता बसणार आहे. दुपारी 4 वाजता प्रवचन होईल, संध्याकाळी 5:30 वाजता कीर्तन होईल. असा आजचा सबंध दिवसाचा कार्यक्रम आहे. मी काही अजून उठून जाणार नाही, इथून बसणार आहे दर्शनाकरता आणि पुन्हा ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकरता जरूर बसणार आहे. नसेल माळा घातलेल्या त्यांनी माळा घाला. वारी सांग होईल. कीर्तन उत्साह 5 ते 6 प्रवचन आणि 6 ते 8 कीर्तन जोडून. आणि दुसरी गोष्ट, यंदा महत्वाचा भाग ऐकून घ्या, गडबड करू नका, कोणी उठू नका 1 मिनिटाकरता. 1 मिनिटाकरता जाग चालू नका. यंदा ज्ञानेश्वरी लिखाणाला 225 वर्ष झाली, 725. तेव्हा दुधेवऱ्याला आपण यंदा ज्ञानेश्वरी पारायण ठेवले. ज्ञानेश्वरी पारायण ठेवले 27 डिसेंबर ते 2 जानेवारी. पत्रिका छापलेल्या आहेत, इथेच ठेवणार आहेत. उगीच घेतील आणि तंबाखूची पुडी बाजूला फेकून देतील, त्यांच्याकरता पत्रिका वाटायच्या नाही. इथे ज्ञानोबा तुकोबाचं सद्गुरूचं नाव आहे, त्याच्यात घ्यायचं तंबाखू बांधायचं. काय कसं देव पावायचा तुम्हाला आणि कसं पावन बनवायचं. तेव्हा यायचं असेल आणि माहिती पुरवायची असेल, भरपूर छापलेल्या आहेत, 5-7 हजार छापलेल्या आहेत. घेऊन जाव्या, आपल्या गावी वाटाव्या, जास्तीत जास्त प्रचार करावा. 27 डिसेंबरला पारायण सुरू होणार आहे. 26 डिसेंबरला दुधेवरेला यावं. दुधेवरे गाव म्हणजे आपला आश्रम आहे, मोठा आश्रम आहे. लोणावळ्याजवळ, पुण्यापासून 70 किलोमीटर आणि तिथून लोणावळा 7 किलोमीटर. लोहगडच्या पायथ्याशी गाव आहे आणि तिथे मोठा कार्यक्रम दरवर्षी होतो. पण यंदा मोठा व्हावा आणि आपण सर्वांनी त्या पारायणाला यावं, एवढीच मनापासून आपल्याला आमंत्रण आहे आणि गुरु आज्ञा पण आहे. कसं का होईना, मला वाटतं गंगेत गेलं ना. नाही विनंती पडली तर उगीच आमची गुरुगुरु जोडायची. गुरु अहो मानला तर गुरु, नाही तर काय, मानला तर देव, नाही तर कसं. एवढ्या वर्ष करून का मला कळत नाही. गुरु सुद्धा मानला तर गुरु, नाही मानला तर आम्ही नाही मानत. नको मानू, नको मानू. नवऱ्याला मानलं नाही तरी राहावंच लागतं. माझं का तसं आहे. बायकोला नाही मांडलं तरी त्याला सोडून देता येते का, कारण दुसून देण्याचं वय शिल्लक राहील नाही. तेव्हा तसं काही माझा प्रश्न नाही. मानलं तर ठीक आहे, न मानलं तरी ठीक आहे. इथली जागा रिकामी नाही. माझं बोलणं कळलं का. इथली जागा, कारण ही जागा दादा महाराजांची आहे. जो येतो त्याला जागा करून पाठवतो आणि यायचा बंद झाला तरी तळमळीत जीव सुटतो की आपण चुकलो. हे नीट लक्षात ठेवा. हे मी माझ्या डोळ्याने अनुभव बघितलेले आहेत. माणसं काहीतरी कुणाचं ऐकून आणि काहीतरी डोक्यात फॅड घेतात. बायको वाढली तरी पुन्हा तिला जात काय काय. मग संताकडे जाताना एवढा विचार का करावा. भाऊ भांडला तर त्याच्याकडे जातो, बाप भांडला तर त्याच्याकडे जातो, हाक मारले तर जातो. संताकडे एवढा आडी मनामध्ये ठेवायची गरज नाही. एक लक्षात ठेवा, सर्व जीवनाच्या संध्याच्या गाठी संताजवळ सुटणार आहेत. ते जर पाय सुटले तर आता काहीच राहिलं नाही.